आजच्या सत्रामध्ये आपण पूर्वी या प्रकरणावर चिंतन श्रवण करणार आहोत. पूर्वी या प्रकरणाचा जो प्रकरणवश म्हणजे लीळा आहे ती डोमेग्राम संदर्भातली आहे आणि माहिमभट्ट यांच्या संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे की माहिमभट्ट हे प्रचंड विद्वान व्यक्ती, कर्मरागीमधली विद्वत्ता जी काय असेल ती सगळी त्यांच्याकडे होती. जसं एकीकडे अर्जुन सकळ सामुग्री या सामुग्रीवंत एक वांचून म्हणजे ब्रह्मविद्या नव्हती, सगळं होतं अर्जुनाकडे. म्हणजे एखाद्या योद्ध्याकडे एखाद्या राजाकडे जे असलं पाहिजे ते सगळं होतं अर्जुनाकडे. परंतु त्याच्याकडे एकच गोष्ट नव्हती आणि त्या एका गोष्टीमुळे तो त्या इतर गोष्टींना त्याची काय म्हणजे किंमत नाही, म्हणजे ती म्हणजे ब्रह्मविद्या. माहिमभट्टांचं पण असंच होतं की त्यांच्याकडे सगळंच होतं परंतु त्यांच्याकडे ब्रह्मविद्या नव्हती. ब्रह्मविद्या हे असं ईश्वराचं देणं आहे की ते तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्याकडची विनम्रता वाढते. परमेश्वराचं ज्ञान काय काम करतं, इतर ज्ञान काय काम करतं. इतर ज्ञान काय करत असतं की तुमच्याकडे ते ज्ञान यायला लागलं, इतर ज्ञान जर का तुम्हाला यायला लागलं तर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला खूप कळलंय. ब्रह्मविद्या काय काम करते की तुम्हाला ब्रह्मविद्या व्हायला लागली की तुम्हाला खूप कळलंय असं नाही वाटत, खूप कळायचं बाकी आहे. ही ब्रह्मविद्या काम करते. आम्हाला खूप कळलंय इथे अहंकार आहे आणि आम्हाला खूप कळायचं बाकी आहे इथे नम्रता आहे. तुम्ही प्रवास करताना तुम्हाला एका दगडावर लिहिलेलं असतं जिथे कुठे जायचंय, तुम्हाला मनसरला जायचंय, तर त्या पाषाणावर काय लिहिलेलं असतं, तुम्ही किती आलात हे लिहिलेलं नसतं, तुम्हाला किती जाणं बाकी आहे हे लिहिलेलं असतं. ब्रह्मविद्या तुम्हाला हे सांगत असते की तुम्हाला किती मोठा प्रवास करायचा आहे. हा एवढा एकदा प्रवास कळला की तुमचं जे चालणं कुठेतरी धीमं झालेलं असतं, एक थकवा तुम्हाला वाटायला लागलेला असतो, पण प्रवासाचा अंतर जर का बघितला की एवढं बाकी आहे अजून, तुम्ही अजून उत्साहाने चालायला लागता. ब्रह्मविद्या हे कार्य करत असते. परंतु जर का ब्रह्मविद्येचं अंग नसेल, वासनिकाकडे म्हणा उपदेशांकडे म्हणा, ब्रह्मविद्या जर का नसेल तर प्रवास जो आहे तो पूर्ण होणारच नाही. तो व्यक्ती तिथेच फिरत राहील. माहिमभट्ट तिथेच फिरत होते. अध्ययन केल्यानंतर अमक्याची चर्चा करा त्यांना हरवा, तमक्याची चर्चा करा त्यांना हरवा, बस. म्हणजे त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट पहिलं होतं की ज्ञानार्जन करायचं. ते कर्मरागीतलं सगळं ज्ञानार्जन त्यांनी केलं, एक उद्दिष्ट संपलं. आता दुसरं उद्दिष्ट सुरू झालं की लोकांना हरवणं आणि स्वतः जिंकणं. ब्रह्मविद्येमध्ये ईश्वराला जिंकणं असतं आणि स्वतः हरणं असतं. आपल्याला स्वतःला काय काय वाटत असतं, हे करू ते करू, हे खाऊ ते खाऊ, या सगळ्या बाबतीमध्ये स्वतःला हरवून टाकायचं असतं. आणि ईश्वराने जे सांगितलेलं आहे तसं आचरण करून ईश्वराला जिंकायचं, ही ब्रह्मविद्येचं कार्य आहे. माहिमभट्टांकडे तेवढंच एक नव्हतं. त्यांचे गुरु, त्यांचे मामा आणि त्यांचे सासरे या तिन्ही भूमिकेमध्ये असलेले गणपत अपयोग यांना ते लक्षात आलं की आपला शिष्य मुळामध्ये म्हणजे आपला जावई किंवा आपला भाचा याहीपेक्षा त्यांनी आपला शिष्य जो आहे त्यांनी ज्ञानार्जन तर केलं, विद्वत्ता तर मिळवली, पण त्याचा उपयोग जो आहे तो चुकीच्या पद्धतीने होतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं. बहुतांशी श्री गुरुजी जे असतात, जे तुम्हाला ज्ञान देतात, फक्त उपदेश देतात ते नाही, उपदेश देतात ते सुद्धा, जे ज्ञान जे कोणी देतात ते सुद्धा, त्यांच्याकडे तुमची विशेष दृष्टी असते की तुम्ही कसं बोलताय, कसं दंडवत घालताय, कसं स्मरण करता, कसं लीळा चिंतन करता, त्यांचं लक्ष असतं.
तुमच्याकडे जर का काही कमकुवतता दिसली की त्यांना कुठेतरी एक काळजी सुरू होते की बाबा हे योग्य होत नाहीये, हे असं पाहिजे, हे असं पाहिजे. गणपत आपळ्यांचं सुद्धा तसंच झालेलं आहे. आणि त्यांनी माहीम भट्टांनी त्यांना विचारलं की बाबा ह्या पूर्ण गंगातीर विभागामध्ये अजून कोण कोण विद्वान असतील, काय असतील, हे तुम्हाला माहितीच असतील. त्यावेळेस गणपत आपळ्यांनी त्यांच्याशी बोलत असताना त्यांना आमच्या स्वामींबद्दल सांगितलं. किंवा डोमेग्रामला एक स्वामी आहेत. माहीम भट्ट म्हणाले ते संस्कृत बोलतात का? आजच्या भाषेत त्याला आपण इंग्लिश म्हणूया. आज आपल्याला कोणीतरी इंग्लिश बोलत असेल तर आपण प्रभावित होतो. त्या काळामध्ये जो संस्कृत बोलेल तो विद्वान समजला जायचा. आमचे माहीम भट्ट वगैरे यांना जेव्हा पकडून नेलेलं होतं तस्कर म्हणून गैरसमजाने, आणि त्यांचं मौन होतं माहीम भट्टांचं, त्यांच्यासोबतचे जे होते ते, आणि आता ते काहीच बोलत नाही म्हणजे हे गुन्हेगारच आहेत म्हणून त्यांना जेव्हा सुळावर द्यायला निघाले, फाशी द्यायला निघाले, माहीम भट्ट आणि ते सोबतचे तोपर्यंत एक शब्द बोलले नाही, कारण मौन आहे. मग त्यांच्या सोबतच्याने विचारलं आता तरी बोला, आता म्हणजे आता काय करायचं? माहीम भट्ट संस्कृतमध्ये बोलले, जरो वा शस्त्रो. त्या तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी ते ऐकलं, त्या सैनिकांनी, आणि त्यांच्या लक्षात आलं हे तर संस्कृत पंडित आहेत. म्हणजे आजची आपण जी इंग्लिशला जे मान देतो ते त्या काळी संस्कृतला होतं. आणि माहीम भट्टांनी विचारलं त्यांना संस्कृत येतं का? गणपत आपळ्यांनी सांगितलं ते मला माहिती नाही, पण मराठी ते चांगलं बोलतात, अनिवार्य मराठी बोलतात. ते बोलले मग माझ्याशी ते काय बोलतील? विषय भाषेचा चालू आहे, विषय विषयांचा पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठल्या भाषेत माझ्याशी बोलणार हे महत्वाचं नाही आहे, तुम्ही मला कुठला विषय सांगणार आहात हे खूप महत्वाचं आहे. आपण भाषा वाचतो, भाषेला महत्त्व देतो, विषयाला महत्त्व देत नाही. म्हणजे कोणी मराठीत सांगितलं तर त्याला आपण सन्मान देत नाही, पण कोणी इंग्लिशमध्ये सांगितलं तर आपल्याला वाटतं बापरे किती मोठा वाक्य बोललं. तर विषयाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. माहीम भट्टांनी तो भाग जो आहे तो माहीम भट्टांचा कमकुवत आहे. म्हणजे ब्रह्मविद्या नसल्यामुळे किती भाग कमकुवत असतात. आणि मग त्या ठिकाणी माहीम भट्ट आणि गणपत आपळे हे स्वामींच्या भेटीसाठी निघाले. निघाल्यानंतर एका ठिकाणी माहीम भट्ट यांना गणपत आपळ्यांनी काय केलेलं आहे, पिंपळे वामन भट्ट ते स्वामींच्या भेटीला निघालेले आहेत. भामाठाणपर्यंत ते आले आणि त्या ठिकाणी गणपत आपळे म्हणाले की मला थोडं गावामध्ये काम आहे, तुम्ही असं करा, तुम्ही यांच्यासोबत स्वामींच्या भेटीला डोमेग्रामला जा आणि मी थोडं माझं काम आटपून येतो. गणपत आपळे निघून गेले. माहीम भट्ट यांच्यासोबत निघालेले आहेत. पूर्ण प्रवासभर माहीम भट्टांचा एकच विषय चालू आहे की त्यांनी मला असा प्रश्न केला की मी त्यांना तसा प्रश्न केला. मी तुम्हाला काल सांगितलं ना की आपल्याला जर का कोणी सांगितलं तुम्हाला लीळा सांगायच्या आहेत तर तो माणूस त्या चिंतनात असतो की आज आता कसं सुरुवात कशी करायची, कुठली लीळा सांगायची. म्हणजे तुम्हाला जे कार्य दिलेलं आहे तुम्ही त्या चिंतनामध्ये असता. आणि माहीम भट्ट सुद्धा त्या चिंतनातच आलेले आहेत. अर्थात ते चिंतन नव्हतं, ती होती चिंता. ब्रह्मविद्येचं जे केलं जातं ज्याच्यामध्ये तुमची योग्यता वाढते त्याला चिंतन असं म्हणतात. परंतु तुम्हाला तुमचे अस्तित्व जे टिकवण्याचं म्हणून तुम्हाला जे काही वाटत असतं की माझं अस्तित्व कुठेतरी धोक्यामध्ये आहे, म्हणून माझं अस्तित्व टिकवण्यासाठी मला अशी उत्तरं द्यायची आहेत, मला तशी उत्तरं द्यायची आहेत. तुम्ही जर का कोर्टात चाललेले आहात तेव्हा जे तुमचं चालतं ते चिंतन नाही, ती चिंता आहे. माहीम भट्टांचं तेच चालू. जर का त्यांनी मला असं विचारलं तर मग मी त्यांना असं उत्तर देईन. हे चिंतेचा भाग आहे, हा चिंतनाचा भाग नाही आहे. आणि माहीम भट्ट तिथपर्यंत पोहोचले. स्वामी आमचे सकाळचा पूजा अवसर स्वामींचा संपन्न झालेला आहे. सपूजित स्वामी आसनी उपविष्ट आहेत. डोमेग्राम या ठिकाणी जे 3 मठ आहेत त्यापैकी राजमठाच्या त्या ओट्यावर आमचे स्वामी विराजित आहेत. माहीम भट्ट जसे आतमध्ये गेलेले आहेत स्वामींना
जसं त्यांनी पाहिलं, स्वामींचं दर्शन झालं आणि ते स्वामींकडे बघतच राहिले, मागील अवघेची विसरले, मागचं काहीच आता आठवत नाहीये. जेवढं सगळं सामुग्री घेऊन आले सोबत हे सगळं विसरले आणि त्या ठिकाणी मौन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ते उभे आहेत. सोबतची जी व्यक्ती आहे त्यांनी स्वामींचं पूजन वगैरे केलं, उपहार वगैरे काही द्यायचा तो दिला आणि ते निघाले. माहीमभट्टांना ते म्हणतात, भटो चाला. परंतु माहीमभट्टांचं त्यांच्याकडे लक्षच नाही. माहीमभट्टांनी काही उत्तरच दिलं नाही. उत्तर देण्याच्या त्या स्थितीमध्येच ते नाही आहेत. म्हणजे अनेकांना आपली उत्तर देऊन हरवणाऱ्या त्या व्यक्तीकडे स्वामींच्या दर्शनाने असं काही उत्तर मिळालेलं होतं की आता इतरांना ते उत्तर देण्यासारखं, म्हणजे त्यांना देण्याची इच्छा सुद्धा झाली नाही. म्हणजे परमेश्वर भेटीमध्ये हा एक भाग येतो की तुम्हाला इतरांशी बोलण्याचीच इच्छा राहत नाही. आपल्याला जर का मंदिरात आल्यानंतर, आश्रमात आल्यानंतर जर का आपण अन्य वार्ता करत असू, अन्य बोलत असू आपण, याचा अर्थ आपल्याला ईश्वराचं दर्शन झालेलं नाही. ईश्वराचं दर्शन झालं की आपण निशब्द होऊन जातो, आपल्याला कुणाशी बोलायची इच्छा राहत नाही. ते माहीमभट्टांच्या बाबतीमध्ये झालं. आमच्या स्वामींनी लक्षात घेतलं की माहीमभट्टाचं काही उत्तर देणारच नाहीये त्यांना आणि ते म्हणत राहतील, भटो चाला, भटो चाला. स्वामींनीच उत्तर देऊन टाकलं. म्हणजे तुमचं उत्तर जे असतं, जेव्हा तुम्ही निशब्द होता कोणासाठी, देवासाठी, तेव्हा तुमचं उत्तर परमेश्वर देत असतात, ज्यांना कोणाला द्यायचं आहे. भांडण आहे, वाद आहे, भांडण आणि वाद हे चालूच राहतात, कशावरून पण वाद होतात. अशा वेळेस आपल्याकडे उत्तर नसेल तर आपण उत्तर तयार करतो आणि ते उत्तर समोरच्याला देण्याची खुमखुमी आपल्यामध्ये असते आणि मग आपण इतरांना सांगतो की त्याला चांगलं सुनावलं बरं का. म्हणजे आपल्याला बोलायचं आहे, आपण बोलतो. परंतु जर का तुम्ही असं गणित मांडलं की जर का देवाने अन्य वार्ता सांगितलेली नाही तर भांडण कशामध्ये येतं, धर्म वार्तेत की अन्य वार्तेत. समोरच्या व्यक्तीने किती निंदा करू तुमची, समोरच्या व्यक्तीने किती नावं ठेवू तुम्हाला, परंतु तुम्हाला त्याचा परिहार तर द्यायचा आहे. तुमची चूक नाहीये हे तुम्हाला तिथे पटवून द्यायचं आहे, परंतु तुम्हाला भांडायचं नाहीये. तुम्हाला भांडायचं नाहीये आणि तुम्हाला शांत राहायचंय, तुम्हाला मौन राहायचं आहे, देवाचं नाव घेत राहायचंय. कशासाठी? कारण की देवाने सांगितलं, भांडते दोघे अन्यायी. हे वचन तुम्हाला आठवलं आणि म्हणून जर का तुम्ही निशब्द झालात, तुम्ही उत्तर दिलं नाही समोरच्या व्यक्तीला, तर तुमचं उत्तर कोण देणार? परमेश्वर देणार. आणि परमेश्वर काय बघतात, हा माझ्यामुळे, माझ्या वचनामुळे हा शांत झालेला आहे, गप्प आहे. नाहीतर हा खूप काही बोलू शकतो, परंतु वचन पालन याचं सुरू आहे, तर तुमचं सर्व सहाय्य आहे पुढे ते परमेश्वर करणार. त्यांचं उत्तर परमेश्वर त्यांना देणार. माहीमभट्टांसंदर्भातलं उत्तर स्वामींनी दिलं. स्वामी म्हणतात तुम्ही पुढे जा, ते येतील नंतर. ते निघून गेले आणि मग माहीमभट्ट स्वामींकडे बसलेले आहेत. कुठलीही चर्चा करण्याचं त्यांच्याकडे आता, म्हणजे कर्मराठीचा विषय घेऊन चर्चा करायची होती. दैवराठीचा विषय नव्हता, ब्रह्मविद्येचा विषय नव्हता. त्यांच्याकडे सामुग्री कर्मराठीची होती आणि त्याच्यावर आता त्यांना चर्चा करायची होती, तो विषय घेऊन. आणि ते तेव्हा पण ते मौनच आहेत. आमच्या स्वामींनीच प्रश्न केला की अत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रसिद्धी आत. म्हणजे तुम्ही संसारातलं सगळं ज्ञान काढलं. आज आपण कुठले कुठले कोर्स करतो आहोत, कितीतरी ज्ञान आपल्याकडे येत आहे. रोजचं पेपर आपण वाचतोय, बातम्या आपण बघतोय, सगळं घेत आहे तुम्ही. आता याच्यातनं जीवनमुक्तीचा मार्ग तुम्हाला भेटला का कधी? अपघाताने देहमुक्तीचा मार्ग मिळाला, परंतु जीवनातनंच मुक्त व्हायचं आहे. जगणं मरणं याचा उपाय कशातच भेटणार नाही तुम्हाला, तो ब्रह्मविद्येमध्येच मिळेल. माहीमभट्टांना स्वामींनी एक छोटासा प्रश्न केला. त्या छोट्याशा प्रश्नाची व्यापकता भरपूर आहे. म्हणजे तो प्रश्न म्हणजे एक दरवाजा आहे. जसं आपलं मंदिर मोठं आहे परंतु त्याचा दरवाजा छोटासाच आहे. तुम्ही म्हटले की दरवाजा खूपच लहान आहे, परंतु तो एक छोटासा दरवाजा तुम्हाला एका मोठ्या सभागृहामध्ये घेऊन जातो. तसं तो एक माध्यम आहे प्रश्न. तो छोटा प्रश्न स्वामींनी केलेला एका ओळीचा प्रश्न
त्यांना मोठ्या व्यापक विचारांमध्ये घेऊन गेला. त्यांनी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या स्वामींनी तडकाफडकीचे उत्तर लगेच त्यांना प्रमाण देऊन ते खोडून टाकलं की हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. कशाने ज्ञान होईल, कशाने वैराग्य होईल, कशाने जीवनमुक्ती होईल, कुठेच नाही. हे तर तुम्ही जे मांडलं ते हिशोब केल्यानंतर त्यामुळे ते कर्म भेटणारच आहे. मग आता शिल्लक कुठे आहे कर्म, आणि कशाने मग देव भेटेल? म्हणजे देव भेटण्यासाठी काहीतरी कर्म पाहिजे ना, आपलं काही कर्तृत्व पाहिजे. म्हणजे संसारिक लोकांनी तो भाग बघितला पाहिजे की आपण हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं. याच्यातनं भेटलं काय तुम्हाला? आयुष्यभर संसार केला, आपण पोथी बुडवली, देवपूजा बुडवली, आपलं पाठांतर बुडवलं, नामस्मरण बुडवलं. कशासाठी? केवळ प्रापंचिक सेवा करण्यासाठी. प्रपंच सेवा करा, परंतु महिन्याच्या शेवटी कधीतरी हिशोब मांडा की मला याच्यातनं काय मिळालं. आम्ही इतक्या चपात्या बनवल्या, आम्ही इतक्या चपात्या खाल्ल्या, याच्यातनं आम्हाला भेटलं काय? तुमच्या योग्यतेचं तुम्हाला काहीच मिळालं नाही. हा हिशोब आपल्याला करता आला पाहिजे. माईभट्टांसमोर हा हिशोब जेव्हा स्वामींनी ठेवला तेव्हा माईभट्टांकडे काहीच उत्तर द्यायला नाही. यावर मग चर्चा झाली. स्वामींनी काही साधक बाधक गोष्टी मांडल्या, त्यांनी काही मांडल्या. मग मराठीमध्ये विशेष चर्चा झाल्यानंतर त्यांनी काय केलं, आता त्यांची बाजू कमकुवत पडायला लागली. मग ते संस्कृतमध्ये बोलायला लागले. ज्याचं शिक्षण झालेलं आहे ना, इंग्लिश ज्याला येतं, तो जर का भांडायला लागला की एका विशिष्ट वेळेने तो इंग्लिशमध्ये भांडायला लागतो. त्याचं मराठीतलं भांडण त्याला असं वाटतं की आता आपल्याकडे बोलायला काय नाही आहे, मग तो इंग्लिशमध्ये भांडायला लागतो. तसं हे संस्कृतमध्ये आता बोलायला लागले. आमचे स्वामी त्यांच्याही पेक्षा अवलीळ असं संस्कृत स्वामींनी बोललेलं आहे. असे काही मुद्दे स्वामींनी त्यांच्यासमोर ठेवले की त्यांनी ते अभ्यासलेले नव्हते. म्हणजे बघा की माईभट्टांनी सकळ शास्त्रांचा अभ्यास केलेला होता, परंतु स्वामींनी जे मुद्दे मांडले ते त्यांनी ऐकलेलेच नव्हते. याचा अर्थ असा की आपण कुठल्याच क्षेत्रामध्ये परिपूर्ण ज्ञानी नसतो. अज्ञान असतंच, तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नसतो. तुम्ही ज्या गावामध्ये राहताय त्या गावातली प्रत्येक घरं तुम्ही बघितलेली आहेत का? प्रत्येक रस्ते तुम्ही बघितलेले आहेत का? नाही. तुम्हीच कधीतरी म्हणता की आपण एवढ्या वर्ष या गावात राहतो, पण या भागात आपण पहिल्यांदा जातो. तसंच ज्ञानाच्या बाबतीमध्ये पण आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये माईभट्टांनी ते कधी ऐकलेले न सिद्धांत आमच्या स्वामींनी त्यांच्यासमोर ठेवले की हे घ्या, तुमचे सिद्धांत तुमच्या बोलण्याला हे इथे अडथळा ठरताय. आणि ते गप्प झाले. नंतर त्यांच्याकडे बोलायला काही शिल्लक राहिलं नाही. आणि मग अशा वेळी आमच्या स्वामींनी त्यांना पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. तुम्ही प्रवास बघा, तुम्ही ही लीळा ऐकली असेल. आता आम्हाला काय करायचं आहे, लीळेचं चिंतन करायचं. आम्हाला लीळेतला वेगळा जो दृष्टिकोन आहे, वेगळी जी घटना आहे, ज्या तुम्हाला आता मी लीळा सांगितल्यानंतर सुद्धा लक्षात नाही आलेल्या, त्याच घटनेतनं आपल्याला अजून चिंतनामध्ये जायचं, सखोल जायचं की या लीळेमध्ये अजून काय काय मुद्दे घडलेले आहेत. जसं आपण बोलतो ना की तुम्हाला त्यांनी दंडवत केला, आपण त्यांना दंडवत म्हटलं, मग दुसरा कोणतरी येऊन सांगतं तुम्हाला त्यांनी दंडवत कसा केला माहिती आहे? तुम्हाला वाकले नाही तुमच्या पुढे, आवाज कसा होता त्यांचा, त्यांनी तुम्हाला पाणी कसं दिलं, एकदम असं आपटून दिलं, ग्लास ठेवला. म्हणजे आपल्या ह्या माणसाच्या लक्षात नाही आलेलं, पण दुसरा माणूस काय करतोय, त्याला ते लक्षात आणून देतो आहे की बघा त्यांनी कशा पद्धतीने केलं. हे नकारात्मक चिंतन आहे. आपल्याला सकारात्मक चिंतन असं करायचं आहे. लीळा चरित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळालं की माईभट्ट आता स्वामींकडे निघालेले आहेत. सोबत कोण आहेत त्यांचे? मामा आहेत. म्हणजे गुरु तर आहेतच, सांगणारे गुरु आहेत, पण त्यांना आणणारे कोण आहेत? त्यांचे मामा आहेत आणि सासरे आहेत. तिन्ही भूमिकेमध्ये एकच व्यक्ती आहे, गणपतापय. गणपतापयांना स्वामींनी काय केलेलं आहे, परमेश्वराने काय केलेलं आहे की त्या एका गावाला त्यांना थांबवून दिलेलं आहे. माईभट्ट त्यांच्या नातलगा सोबत येणार होते, नातलगा सोबत येणार होते त्या स्वामींच्या भेटीला. आणि अशा वेळेस
अशा वेळेस जर का ते गणपत आपल्यासोबत स्वामींकडे जर का आले असते तर कदाचित त्यांना तेवढा तो वेळ भेटला नसता. कारण की सोबत जर का नातू असले, मुलं असले, पत्नी असेल, पती असेल, मग अशा वेळेस आपल्याला किती जरी वाटलं की आता इथे एक गाठी स्मरण करावं तरी ते थांबता येत नाही. तर ते पोरगा त्रास देतोय किंवा यांना कामाला जायचं आहे किंवा हिला स्वयंपाक बनवायचा आहे, म्हणजे असं काही ना काही कारण तिथे येतं. नातलग समोर दिसले की आपला धर्म तिथे कमकुवत होतो. याला वचनाचं प्रमाण आहे, संबंधी अधिकार नाही. काही ना काही आपल्या ज्या कार्यामध्ये, आपल्या विधीमध्ये जी काही सबिष्टता असते ना, एक ताकद असते, ती ताकदच कमी होऊन जाते. जसं प्रवासामध्ये बघा, प्रवास जर का एकटा पुरुष व्यक्ती जर का एकटा करत असेल ना, तर तो निश्चिंत होऊन प्रवास करत असतो. पण त्याच्यासोबत जर का फॅमिली असेल तर त्याला चिंता असते की बस येईल, जागा भेटेल का, साहित्य सगळं त्यालाच न्यायचं आहे व तिकीटही त्यालाच काढायचं आहे. म्हणजे सोबत जर का नातलग असले तर काय होतं, तुम्ही तुमच्या या इतर प्रवासामध्ये सुद्धा थोडं कमकुवत ठरता. ब्रह्मविद्या किंवा दैवपैकीच्या प्रवासामध्ये सुद्धा जर का संबंधी असले, नातलग असले की आपला प्रवास कमकुवत होत असतो. माई भट्टांच्या बाबतीमध्ये असं होऊ नये म्हणून काय झालेलं आहे की गणपत आपल्याला मागच्याच गावाला थांबवलं गेलेलं आहे, त्यांना येऊ दिलेलं नाहीये. आपण या गोष्टीचं कधी चिंतन केलं का? आपण कधीच बघितलं नाही की गणपत आपल्याला का राहिले, तेच तर घेऊन येत आहे, मग ते परत का नाही आले, तो पण उल्लेख त्याच्यामध्ये नाहीये. ते का थांबले? बरं, ते जवळपर्यंतच आलेले आहेत. हे एक रितसर म्हणजे ईश्वराच्या कृपादृष्टीने, ईश्वराच्या मनोधर्माने एक ती घडलेली घटना असावी असं चिंतन करायला आपल्याला हरकत नाही. आणि मग माई भट्ट एकटेच आलेले आहेत. एकटे आल्यानंतर स्वामींना बघितलं त्यांनी. आता इथे सुद्धा एक चिंतन आहे. स्वामींना बघितल्यानंतर पूर्ण काही ते विसरले. आपल्या बाबतीमध्ये होतं असं, तुम्ही एखाद्या स्थानाला गेले, आपल्याकडे मौदा वगैरे हे स्थानं आहेत, तिथे गेल्यानंतर तुम्ही प्रपंचाला विसरता की आठवता? विसरलं पाहिजे, परंतु तिथे गेल्यानंतर जास्त आठवतात प्रपंच. लीळा आठवत नाही, प्रपंच आठवतो की बाबा हा माझ्या मुलीचा विडा, हा मुलाचा विडा, हा जावयांचा विडा, हा ते आमच्या ह्यांचा ते तब्येत खराब आहे त्यांचा विडा. आपण निशब्द झालो का? आपण प्रपंचाला विसरलो का? मागील अवघेची विसरले. माई भट्टांच्या बाबतीत झालं. आपल्याला मागील अवघे आठवते. आपल्याला आठवलंच नाही पाहिजे की कुठे आलेलो आहे आपण, आणि त्यानुसार आपल्याला काय आठवायचं आहे हा एक भाग आपल्यामध्ये असला पाहिजे. आम्ही स्थानाकडे जेव्हा जातो तेव्हा आम्हाला प्रपंचाचं गाऱ्हाणं घेऊन जायचंच नाहीये. आपण जेव्हा एखाद्या अधिकरणांना भेटतो, एखाद्या ज्ञानी व्यक्तीला भेटतो, मग ते साधू असोत नाही तर ग्रस्त असोत, या व्यक्तींना म्हणजे दैवपैकीच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही भेटल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रपंचाचं काहीही कारण म्हणजे जे काही हे असतात पूर्ण कथा वार्ता त्या काही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. तिथे ते काय सांगणार आहेत? तुम्ही सोन्याच्या दुकानात जाता, मग तुम्ही घरचं साहित्य घेऊन जाता का तिथे? तुम्ही त्याच्याकडनं फक्त घ्यायला जाता, कारण की त्याच्याकडचं जे आहे ते इतकं मूल्यवान आहे. मग अशा वेळेस सोनं घ्यायला जाताना आपण एकदम रिकाम्या हाताने जात असतो, म्हणजे दुसरं साहित्य आपल्याकडे काही नसतं, फक्त घेतो आपण. तिकडे घेण्याची वृत्ती तुमची असते, ती वृत्ती आपली या ठिकाणी असली पाहिजे. माईन भट्ट सगळंच विसरले, आपल्याला सगळं विसरता आलं पाहिजे. माईन भट्ट काहीच बोलले नाहीत, आपल्याला सुद्धा ईश्वराला काहीच बोलायचं नाहीये. ईश्वराने जे बोलायचं आहे ते ईश्वराने बोलून झालेलं आहे 800 वर्ष आधी. आणि तुम्ही जर का ईश्वराचं काहीतरी करत असाल आचरण, तर तुम्ही ईश्वराशी बोलू शकता. नाहीतर शिक्षक काय म्हणतात, अभ्यास केला का एक शब्द बोलू नको. तुम्हाला एखादं कोणी काम दिलेलं असेल तर तुम्ही ते काम केलेलं नाहीये, तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो का? आपल्याला हे असतं की नाही. किंवा आता समजा मी तुम्हाला सांगितलं पाठांतर करा,
आणि तुम्ही जर का मी पुढच्या वेळेस आले तर पाठांतर केलेलं नसेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकाल का? कारण की तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही केलेलं नाही. म्हणजे आपल्याकडे आता बोलायला विषय नाहीये. माईन भट्टांकडे सुद्धा बोलायला विषय नाहीये, तसं आपल्याकडे सुद्धा विषय नसला पाहिजे. ईश्वराशी आम्हाला काहीच बोलायचं नाहीये. ईश्वराने सांगितलेलं आम्ही करतोय का याच्यावर आधी आमचं चिंतन झालं पाहिजे. आणि जर का आपण ते करत असू तर आपल्याला ईश्वराकडे काही बोलायची गरज नाही. ईश्वराला सगळ्याच गोष्टी कळतात, तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही काय नाही करत आहात. माईन भट्टांच्या बाबतीमध्ये ते झालं, तसं आपल्या बाबतीमध्ये सुद्धा झालं पाहिजे. त्या ठिकाणी धर्मवार्ताच झाली, म्हणजे अन्य वार्ता. म्हणजे माईन भट्ट हे अहंकार घेऊन आलेले होते. आमच्या स्वामींनी काय केलं, आमच्या स्वामींनी त्यांचेच मुद्दे त्यांना मांडून त्यांचा अहंकार जो आहे तो पूर्णपणे काढून टाकला. म्हणजे आम्हाला जर का ब्रह्मविद्या, आणि नंतर त्यांना पूर्वी निरूपण केली. आम्हाला जर का पूर्वी ऐकायची असेल, आम्हाला जर का निरूपण ऐकायचं असेल कुठलंही, आम्हाला कुणाकडनंही निरूपण ऐकायचं असेल तेव्हा आपल्याला अहंकार रहित होऊन तिथे बसावं लागतं, तर तुम्हाला तो विषय ग्रहण करता येईल. नाही तर ते लहान मुलांना जबरदस्ती औषध पाजतात. आता त्यांनी ते काय केलं पाहिजे, ग्रहण करता आलं पाहिजे. त्यांनी गिळलं तर ठीक आहे, नाही तर तो काय करतो, परत तोंडाबाहेर ते काढून टाकतो. कारण की तो अहंकार नाही, मला गिळायचंच नाहीये हा अहंकार आहे त्याचा. तसं मला घ्यायचंच नाही हा जर का अहंकार असेल तर आपल्याला ते येणारच नाही. माईन भट्टांकडे असं होतं की मला त्यांना हरवायचं आहे, मला त्यांना सांगायचं आहे, त्यांच्याकडनं ऐकायचा हा मुद्दाच नाही. माईन भट्टांचा अहंकार आहे. स्वामींना सगळ्यात आधी तो अहंकार काढावा लागेल. आपण जेव्हा ताटामध्ये काहीतरी भोजन वाढतो त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, त्या ताटातला जो अहंकार आहे, म्हणजे जी धूळ आहे ती आधी स्वच्छ करावी लागते. नंतरच तुम्ही तिथे चांगला पदार्थ वाढू शकता. त्या अहंकारामध्ये म्हणजे त्या धुळीमध्ये तुम्ही किती मूल्यवान पदार्थ वाढला तर तो पदार्थ काय होतो, त्या पदार्थाचं मूल्य कमी होत असतं. तो पदार्थ तसा कामी येत नसतो. एखाद्या पाटीवर तुम्हाला लिहायचं आहे काहीतरी चांगलं तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी लिहिलेलं, आधी गिरवलेलं ते पुसून टाकावं लागतं आणि मग त्याच्यावर लिहावं लागतं, तर लिहिलेलं समजतं, नाहीतर लिहिलेलं समजत नाही. तसं अहंकार जर का तुमच्याकडे असेल आणि जर का तुम्ही किती ब्रह्मविद्या घेतली तरी तो अहंकार आणि ब्रह्मविद्या असं मिक्स होणार आहे की तुम्हाला ब्रह्मविद्येतलं सारच घेता येणार नाही, सारांश घेता येणार नाही, तत्व घेता येणार नाही. फक्त काय होईल तुम्हाला तेही सांगतो की तुमचे, आपण हिशोब तर केला 250 वचन पाठ होतील, अख्खं सूत्रपाठ पाठ होईल आणि मग तुम्ही अहंकाराने सगळ्यांना सांगाल की माझ्या सूत्रपाठ अख्खं पाठ आहे, माझ्या लीळा रोजच्या मी बघतो. हे तुम्ही अहंकाराने सांगायला सुरुवात कराल. कारण की मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की ज्ञानासोबत अहंकार हा पूर्णपणे फ्री मिळत असतो बरं का. एरवी तुम्ही दुकानांच्या वस्तू घेता ना, तुम्हाला असं वाटतं की या साबणावर हे फ्री आहे, काही फ्री नसतं, त्यांनी त्याचे पैसे घेतलेले असतात. परंतु ज्ञानासोबत अहंकार हा पूर्णपणे फ्री असतो, हा येतो. माईन भट्टांना तो आलेला होता, आपल्याला सुद्धा तो आलेला आहे, येऊ शकतो. ब्रह्मविद्येसोबत तो येऊ शकतो. आम्हाला घेताना फक्त ब्रह्मविद्या घ्यायची आहे, बाकीचा अहंकार जो आहे तो घ्यायचा नाही आम्हाला. म्हणून ज्ञान झाल्यानंतर स्वामी सांगतात, जवजव जाणता तवतव नेणता. वचन मगाच्या वाक्याला प्रमाणे आहे. जेवढं ज्ञान होईल तेवढं तेवढं तुम्हाला तुमचं अज्ञान कळेल आणि तुम्ही विनम्रच राहाल. म्हणजे माईन भट्टांकडे अहंकार होता, तो स्वामींनी आधी घालवला. त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे तर त्यांच्या योग्यतेला काहीही उपयोगी नाही आहे, मोक्षाला काही उपयोगी नाही, हे स्वामींनी त्यांना जाणीव करून दिली आणि मग ते शांत झाले. आम्हाला सुद्धा निरअहंकार व्हायचा आहे आणि मग आता तुम्ही जी ऐकण्याची तुमची बुद्धी असेल तेव्हा तुम्हाला ब्रह्मविद्या प्रणवणार, नाहीतर ब्रह्मविद्या प्रणवणार नाही. नाहीतर असं होतं की खूप ठिकाणी आपण पोथी ऐकतो, प्रवचन ऐकतो, प्रवचन चांगलं वाटतं पण आपल्या आचरणात ते काही उतरतच नाही. का नाही उतरत? कारण हे आहे त्याला की आपण, आपला जो अहंकार आहे तो अहंकार आपल्याला ते आचरण करू देत नाही. ते ब्रह्मविद्याने आपली सांगडच त्याच्यामध्ये बसत नाही. माईन भट्टांना स्वामी निरअहंकार केलं आणि पूर्वीचं निरूपण केलं. प्रथम भेटीमध्ये, प्रथम चर्चेमध्ये माईन भट्टांना बोध झाला आणि स्वामींनी त्यावर हस्तीचा दृष्टांतही त्यांना सांगितलेला आहे. ते पूर्वी प्रकरणात आपण घेणार आहोत.
आपल्या सर्वांची पूर्वी पाठांतर आहे, पूर्वीच केलेली आहे का तुम्ही पाठ? पूर्वी सगळ्यांची पाठांतर आहे. आपण सगळे सोबत बोलूया, सगळे सोबत बोलायचं. सृष्टी मध्ये कवणे करणे मुंचिलेना एके परमेश्वर विना तोची परमेश्वर निर्विण्यवते परिष्पावते सावे साकारो होय अवतरे आपले संविधान जे हे राष्ट्र मोक्ष. स्वामींनी पूर्वी हे प्रकरण सर्वप्रथम माईभट्टांना डोमेग्रामी निरूपण केलेलं आहे. स्वामी सांगतात की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंचिलेना. आमच्याकडे आम्ही जो अर्थ भोगलेला आहे त्याचा अभ्यासलेला आहे त्याला त्या अर्थामध्ये सांगितलं सृष्टी म्हणजे, याचा एका शब्दाचा अर्थ केलेला आहे. सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्ती, मध्ये म्हणजे हिमासेतू मध्ये 5 शते कर्मभूमी, असा त्याचा अर्थ आहे. आता हा अर्थ तुम्हाला जर का मी सांगितलं, तुम्हाला ते पाठ करता करता तुम्हाला वाटेल सकाळी काय काम दिलं बाबांनी, एवढा अर्थ पाठ करायचं. आम्ही गृहस्थ वाचनिकांसाठी सोप्या भाषेमध्ये त्याचा अर्थ आपण सांगतो. त्याचं रेकॉर्डिंग येणार आहे, त्याच्यामुळे लिखाण वगैरे नका करू. आता फक्त समजून घ्या. सृष्टी म्हणजे, सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये, वचन आहे उद्धरणात, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, म्हणजे जगामध्ये परमेश्वर अवतार घेतात. आता इथे सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड विश्वेची मूर्ती, ही मध्ये म्हणजे हिमासेतू मध्ये कर्मभूमी, तिथे परमेश्वर अवतरतात. एवढा काही अर्थ तुम्ही अध्ययन करायची काही गरज नाही. आपल्याला मूळ मुद्दा कळला पाहिजे. परमेश्वर कुठे अवतार घेतात? जगामध्ये परमेश्वर अवतार घेतात. एवढी गोष्ट तुम्हाला कळली की खूप झालं. सृष्टीमध्ये कवणे करणे, सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये कवण करणे, कवणे करणे. कवणे या पदामध्ये एकूण 3 पदार्थ येतात. मुळात किती पदार्थ आहेत? 4. कुठले कुठले? परमेश्वर, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. व्याकरणाच्या दृष्टीने जीव शब्द छोटा असल्यामुळे तो पहिला आलेला आहे. देवता शब्द त्याच्यापेक्षा मोठा असल्यामुळे तो नंतर आला. प्रपंच त्याच्यापेक्षा कठीण आहे उच्चारायला म्हणून तो नंतर आलेला 3ऱ्या क्रमांकाला. परमेश्वर हा शब्द सगळ्यात मोठा आहे आणि परमेश्वर स्वयं सगळ्यात मोठे आहेत, त्याच्यामुळे आपण ते शेवटी आहे. व्याकरणाच्या दृष्टीने असं आहे बरं का. आता सृष्टीमध्ये एकूण 4 पदार्थ अनादीचे. आता त्याच्यामधनं आपल्याला परमेश्वर हा जो काही शब्द आहे, पदार्थ आहे, तो थोडा बाजूला ठेवायचा आहे, कारण की तेच आपल्याला या सगळ्या चक्रातनं बाजूला नेणार आहे. आता सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये कवणे करणे, कवन म्हणजे जीव, देवता आणि प्रपंच. कवणे या पदामध्ये 3 आले. आता तुम्ही असं ऐकायचंय की तुम्हाला ऐकता ऐकता पाठांतर झालं पाहिजे. सृष्टीमध्ये म्हणजे कशामध्ये? जगामध्ये. कवणे या पदामध्ये किती पदार्थ आले? जीव, देवता, प्रपंच. म्हणजे एकूण किती पदार्थ आहेत? 4 पदार्थ आहेत. मग कुठला पदार्थ आपण घेतला नाही? घेतला नाही. म्हणजे कुठले घेतले? जीव, देवता आणि प्रपंच हे घेतले. करण म्हणजे त्यांचं साधन किंवा त्यांचं सेवादास्य. जीवाचं सेवादास्य, देवतेचं सेवादास्य आणि प्रपंचाचं सेवादास्य. करणे म्हणजे त्यांचं साधन, म्हणजे जगामध्ये जीव, देवता, प्रपंचाचं सेवादास्य केल्यामुळे मुंचिजेना म्हणजे दुःखापासनं जीव मुक्त होत नाही. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये, कवणे या पदामध्ये जीव, देवता, प्रपंच यांचं. करणे म्हणजे सेवादास्य केल्याने, साधन आचरल्याने. मुंचिजेना म्हणजे जीवाची दुःखापासून मुक्तता होत नाही. तुम्ही देवतेची कितीही सेवा केली तरी देवता एक विशिष्ट काळापर्यंत तुम्हाला फळ देते. ते विशिष्ट काळ संपला की मग तिथून परत आपण या मृत्यू, जन्म, मृत्यूच्या ह्याच्यात येतो. प्रपंचाची किती पण सेवा करा तुम्ही,
तुमचं घर किती पण तुम्ही चांगलं बनवा, त्याला किती चांगला रंग द्या, किती चांगली लादी लावा, तरी तुमची त्याच्यापासून दुःखापासून मुक्तता होत नाही. किंवा तुम्ही एखाद्या तुमचं लादीवर चहाच्या ऐवजी कॉफी सांडली, तर त्या लादीला बरं वाटतं का? खूप दिवसांनी कॉफी भेटली म्हणजे त्याला काही सुखदुःख नाही, काही नाही आहे, आणि त्याच्यापासून काही तुमचं मुंचन काही होणार नाही आहे. आता जीव आहे, जीवापासून जर का मुंचन होत असेल आपलं, तर तुम्ही एखाद्या जीवाला 9 वेळा पाणी द्या प्यायला, ते आल्यानंतर 10व्या वेळी त्यांना पाणी देऊ नका. तर ते म्हणतात बघा यांनी आम्हाला पाणी सुद्धा विचारलं नाही. तुम्ही म्हणाला पण 9 वेळा विचारलं की तुम्हाला, तर मग ते म्हणजे मग काय उपकार केले का आमच्या विचारलं? म्हणजे जीव कोणी पण असो, तुमच्या मुलाच्या स्वरूपात असो, मुलीच्या असो, पतीच्या असो, पत्नीच्या असो, आईच्या असो, वडिलांच्या असो, कुठल्याही स्वरूपामध्ये जीव तुमच्या समोर असेल, तर तो तुम्हाला कधी ना कधी कुठे ना कुठे दुखवणार, दुःख देणार. तो तुम्हाला यापासून मुक्त नाही करू शकत. हा एक भाग लक्षात ठेवा. या जीव देवता प्रपंचाच्या विषयी तुम्ही जर का हा भाग निर्माण केला तुमच्या डोक्यामध्ये, तर तुमची परमेश्वराबद्दलची आवडी जी आहे ती वाढेल. परमेश्वराचं महत्त्व तेव्हा कळेल जेव्हा या 3 पदार्थाचं अमहत्त्व तुमच्या लक्षात येईल. स्वामी सांगतात की सृष्टीमध्ये कवणे करणे मुंचीचे ना, म्हणजे जगामध्ये जीव देवता प्रपंचाचं सेवादास्य केल्यामुळे मुंची जे ना, म्हणजे दुःखापासून जीवाची मुक्तता होत नाही. कुणाशिवाय? एके परमेश्वरे विन, एका देवाशिवाय. हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं आहे. म्हणजे स्वामी खोटं बोलले का? नाही. मग आपण का अडकलो जीव देवता प्रपंचामध्ये? आपल्याला जर का माहिती आहे, तुम्हाला जर का कोणी सांगितलं तर तिकडे जाऊ नका, ते दुकानामध्ये ते नाही आहे साहित्य, तिकडे तांदूळ संपलेला आहे, तुम्ही जाल का तिकडे? आम्हाला स्वामींनी तेच सांगितलं की तिकडे जाऊ नका, तिथे मुंची जे ना, म्हणजे दुःखापासून मुक्तता होणार नाही, पण नवीन कर्ज होईल. मदत तर मिळणार नाही, पण कर्ज होईल तुम्हाला नवीन. मग आपण जाऊ का तिकडे? परंतु आपण तरी पण गेलेलो आहोत, आपण त्याच्यात अडकतोय अजून. मी असं म्हणत नाही की लगेच प्रपंच सोडा, उद्या दीक्षा घ्या, असं नाही. तुम्हाला तुमची जी गुंतवणूक आहे ना प्रपंचातली, जीवातली, देवतेतली, ती काढायचा हा वेळ आहे. आत्ताच काढायला सुरुवात करा. आता समजा आपण इथे साहित्य ठेवलेलं आहे, सगळं तुमच्या बॅगी वगैरे इथे ठेवलेलं आहे. तुम्हाला जर का सांगितलं आपल्याला 5 मिनिटांनी निघायचं आहे, 1 तासाने निघायचं आहे, मग तुम्ही काय करता? तुमची आवरासवर चालू होते. कपडे बिपडे कुठे ठेवले ते ठेवतो, काही साहित्य आपल्या इकडे तिकडे अस्ताव्यस्त आहे ते सगळं एकत्र करतो, बॅगीमध्ये भरतो. म्हणजे आपल्याला इथून जायचं आहे, आवरायला लागतो. जायचं 1 तासाने आहे, पण तयारी आपली आधीच चालू आहे, 8 दिवस आधीपासून. आत्ता आम्हाला ती तयारी करायची. म्हणजे जिथे जिथे कुठे कुठे गुंतवणूक केलेली आहे ममतेची, मायेची, आवडीची, तिथून ती गुंतवणूक काढून द्या. कारण की आम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर का एखादा बिझनेस सुरू करत असाल तर घरातले सगळे FD असतात, बँकेतली अमाऊंट असते, काही पतपेढीतली अमाऊंट असते, काही दागिने असतात. हे सगळे एकत्र केल्या जातात, त्याचा हिशोब केला जातो. हे बरोबर आहे सगळं. मग ते मोडलं जातं, कारण की त्या व्यवसायामध्ये त्याची गुंतवणूक करायची आपल्याला. आम्हाला ही सगळ्या FD वगैरे जे काही बनवलेल्या आहेत, मोह ममतेच्या, आवडीच्या, इकडे तिकडे आपण त्या इन्व्हेस्ट केलेल्या आहेत प्रपंचात, जीवात, देवते, तिथून काढून घ्यायच्या आणि ते सगळं आम्हाला ईश्वराच्या ठिकाणी गुंतवणूक ती आम्हाला करायची आहे. कारण की एके परमेश्वरी विन आम्हाला कोणी वाचवणार नाहीये, हे आम्हाला कळलं. म्हणून तुम्हाला जर का कळलं की बाबा तुमचं काम कुठेच होणार नाही, पण त्या अमक्या व्यक्तीला जर का भेटले ना तर तुमचं काम होईल. त्या एकाच व्यक्तीला भेटावं लागेल तरच काम होईल. आपण सगळे जातो की नाही त्या एका व्यक्तीला भेटायला, तर ते एक कोण आहे? परमेश्वर आहे. आपलं काम तेच करणार आहे, बाकी कोणी करणार नाहीये. आता आम्हाला परमेश्वरच माहिती नाहीये मुळामध्ये. आता आपण खूप दिवसाचे उद्देश आहोत, परंतु आपल्याला जर कोणी विचारलं परमेश्वर म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? मूळ परमेश्वर म्हणजे काय हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून आमच्या स्वामींनी पूर्वीमध्ये त्याचं विश्लेषण केलं की तेच परमेश्वर कसे आहेत ना, तेची परमेश्वर निर्वैव निराकार असे. मुळामध्ये परमेश्वर कसा आहे ते लक्षात घ्या. आपण प्रसादाला, विशेषाला, स्थानाला परमेश्वर बोलतो की नाही? विषय लक्षात घ्या बरं का. याचं लिळेचं पण प्रमाण आहे माझ्याकडे. आपण विशेषाला परमेश्वर बोलतो, बोलता का? काही लोक बोलतात. विशेषाला
परमेश्वर बोलल्या जातं. परंतु पूर्वीमध्ये आमचे स्वामी काय सांगतात, तो निर्देव निराकार असे. परमेश्वर जड आहे की चेतन आहे? प्रपंच 14 पदार्थामध्ये फक्त प्रपंच जड आहे, बाकीच्या तिन्ही वस्तू कशा आहेत? चेतन. मग विशेष जड आहे की चेतन आहे? जड आहे. तो चेतन आहे का? मग आता ते जड वस्तूला तुम्ही परमेश्वर म्हणू शकता का? हा विचार करता आला पाहिजे आम्हाला. आपण जर का पूर्वी वाचली तर पूर्वीच कळेल की निर्देव निराकार परमेश्वर आहे. परमेश्वर एक स्वरूप आहे. परमेश्वर एक असं हे नाहीये, वस्तू नाहीये की बाबा ती समोर दिसते असं नाहीये. स्वरूप आहे ते. आपण श्रीमूर्ती जरी बघतो आहोत तरी श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वर नाहीये. श्रीमूर्तीच्या आतमध्ये जे स्वरूप आहे ते परमेश्वर आहे. मी तुम्हाला बघतोय, तुमचा देह म्हणजे तुम्ही आहात का? तुमच्या देहामधलं तुमचं जे जीव स्वरूप आहे ते तुम्ही आहात. हा भाग लक्षात आला पाहिजे. आपण एखादी बॉटल बघतोय म्हणजे पाणी नाहीये, त्या बॉटलच्या आतमध्ये जे काही पदार्थ आहेत ते पाणी आहे. तसं परमेश्वर म्हणजे काय आहे? एक स्वरूप आहे. आणि ते कसं आहे? निर्वेव निराकार. परमेश्वर कसे आहे? निर्वेव. आता याचा अर्थ बघायचा, निर म्हणजे नाही, वेव म्हणजे अवयव. निर अवयव आणि निराकार. निर म्हणजे नाही, आकार. म्हणजे परमेश्वर स्वरूपाला कुठलाही आकार नाहीये आणि कुठलाही अवयव नाहीये. आपण हे केलं ना की विशेषाला आपण अवयव, विशेषांना डोळे बसव, नाक बसव, मिशी बसव, तोंड हे ओढ बसव, आपण आकार देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि परमेश्वर कसे आहेत? निर्वेव निराकार. त्या परमेश्वराला कुठे तुम्ही डोळे, नाक, कान, त्यांच्या मूर्त्या कुठे घडवून बसले तुम्ही? आपल्याला तिकडे जायचं आहे, निर्वेव निराकाराकडे जायचं आहे आम्हाला. आमची जी प्राप्ती होणार आहे आपल्याला विशेष ज्ञानाच्या नंतर, ती आपली निर्वेव निराकारामध्ये प्राप्ती होणार आहे. याच्यामध्ये साकारामध्ये प्राप्ती होणार नाहीये. कुठेतरी आपल्याला हा विचार करता आला पाहिजे, इथे नाक, डोळे, कान बसवण्यात वेळ घालवू नका. आपले नाक, डोळे, कान जे आहेत ते ईश्वराकडे अर्पण करा. ते अर्पण करा म्हणजे स्थानाला अर्पण करू नका. आपली ही एक सवय आहे की बाबा डोळे दुखतात तर देवाला चांदीचे डोळे, सोन्याचे डोळे. कुणाला? देवाला. अवघ्या ज्या देवानी दानाईसांनी अर्पण केलेले अंगार काढून ठेवले, अलंकार काढून ठेवले की नाही, त्या देवाला आम्ही चांदीचे आणि सोन्याच्या अलंकारांचा आम्हीच दाखवतोय. देव काय करतात? ते काय घेणं काय देवाला सांगा बरं. देवानी ते चांदीचे डोळे नाही मागितले, सोन्याचे डोळे नाही मागितले. देवानी तुमचे हे जे खरोखरचे डोळे ते मागितलेले आहेत, ते द्या मला, की त्याच्यामध्ये तुम्हाला मी दिसलो पाहिजे. ते ईश्वराला अर्पण करा. हे आज लोक अवयदान करतात ना, आम्हाला सुद्धा अवयदान सांगितलेलं आहे आमच्या स्वामींनी. पण ते अवयदान कसं आहे? अशा प्रकारचं आहे. तुम्ही कान देवाला अर्पण करा की देवाशिवाय काय ऐकायचंच नाही. तुम्ही डोळे अर्पण करा. मी माझ्या एका भजनामध्ये लिहिलेलं आहे, लोग कहते हैं कुछ भी कहने दो. म्हणजे त्याचं पहिली ओळ आहे की हम इबादत की राह चलते हैं, शाम के नाम से महकते हैं. लोग कहते हैं कुछ भी कहने दो, लोग कहते हैं कुछ भी कहने दो, हम तो बस सावरे की सुनते हैं, शाम के नाम से महकते हैं. देवाचंच ऐकायचं. डोळ्यांनी बघायचं झालं, तुमच्याकडे इथे कादंबरी पण असेल, एखादं मासिक असेल, एखादं पेपर असेल, त्याच्याबरोबर लीळाचरित्र असेल, तर आपली बुद्धी लीळाचरित्र बघण्याची झाली पाहिजे. आपल्या डोळ्याला लीळाचरित्रच दिसलं पाहिजे. आपल्या डोळ्याला लीळाचरित्र दिसत नाही, बाकी सगळं दिसतं. तर ते डोळे तुम्ही देवाला दान करा, की वाचा देवाला दान करा, की देवाचंच बोलल्या गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला आपलं समर्पण करता आलं पाहिजे. आणि म्हणून निर्देव निराकार म्हणजे अवयवरहित आणि आकाररहित असे ते परमेश्वर आहेत. तेच कृपावते म्हणजे कृपा गुणाचेही संभवे. कृपा गुणामुळे, परमेश्वराकडे कृपा हा गुण आहे, त्याच्यामुळे काय होतं? निर्वेव आणि निराकार या शब्दाच्या वेगळं घडतं. निर्वेव परमेश्वर कसे होतात? सावयव होतात. आता निर्वेवला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? सावयव. निर्वेव, सावयव. हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील बरं का. आणि निराकारला कुठला शब्द आहे? साकार. निर्वेव, सावयव.
निराकार साकार. म्हणजे निर्देव परमेश्वर, निराकार परमेश्वर हे कृपावशेंचे कृपा गुणामुळे कसे झाले? सावयव झाले आणि साकार झाले. निर्देव म्हणजे निर म्हणजे नाही, अवयव अवयव नाही, निर म्हणजे नाही, आकार आकाररहित असलेले परमेश्वर कृपा गुणामुळे सावयव, स म्हणजे स अवयव म्हणजे अवयव युक्त झाले आणि साकार म्हणजे आकार युक्त झाले. हे शब्दांचे अर्थ आहे. सावयव म्हणजे अवयव युक्त, साकार म्हणजे आकार युक्त झाले. सावयव साकार होय अवतरे. सावयव साकार म्हणजे अवयवयुक्त झाले, आकारयुक्त झाले. म्हणजे कशात झाले? देव कच्छ होती, मच्छ होती वगैरे, पशु वगैरे यांच्यामध्ये जे अवतार होतात सावयव साकार झाले. परंतु अवतरे, अवतरे म्हणजे कशामध्ये? मनुष्य देहामध्ये अवतारे. स्वामी सांगतात चालता बोलता देव तो दुर्लभ किंगा. म्हणजे ते हे वास्तविक त्याचा अर्थ एकच आहे की सावयव साकार होणं हेच अवतरण आहे. परंतु आपण त्याचा विभाग केला आणि असे हे निर्देव निराकार परमेश्वर कशामुळे साकार झाले? परिकृपावसे म्हणजे कृपा गुणामुळे. ते सावयव म्हणजे काय? अवयव युक्त आणि साकार म्हणजे काय? आकार युक्त झाले. अवतरे म्हणजे कशामध्ये? मनुष्य देहामध्ये अवतरले. अवतरे आपुले संविधान दे म्हणजे ज्ञानयुक्त संविधान आता आम्हाला लाभतंय परमेश्वराचं. परमेश्वर स्वतः इथे उपस्थित, श्रीमूर्ती इथे उपस्थित नाही, परंतु परमेश्वर स्वरूप इथेच आहे. परमेश्वर स्वरूप इथेच आहे. आणि धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्था. आता ज्या ज्या ठिकाणी आमची धर्मवार्ता होते, आम्हाला धर्मवार्ता का करायची आहे? कारण की ज्यावेळेस आम्ही धर्मवार्ता करतो तेव्हा परमेश्वर आम्हाला एरवीच बघत असतात. परंतु तुम्ही जेव्हा धर्मवार्ता करता तेव्हा कृपा दृष्टीने परमेश्वर तुम्हाला पाहतात. कृपा दृष्टीने परमेश्वर जेव्हा आपल्याकडे बघतात तेव्हा आपली योग्यता वाढत असते. म्हणून आपल्या घरामध्ये स्मरण का करावं, आपण लीळा वाचन का करावं, वचन पाठांतर का करावं? तुम्ही जेव्हा हे सगळं घेऊन बसता पाठांतर करायला, ब्रह्मविद्या तुम्ही जेव्हा चर्चता तुमच्या घरामध्ये, तेव्हा काय होत असतं की परमेश्वर कृपा दृष्टीने अवलोकन करतात, त्यांचं अवस्थान त्या ठिकाणी होत असतं आणि त्यामुळे आपल्या घराचं पावित्र्य वाढतच वाढतं, पण आपली योग्यता मुळामध्ये वाढत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपले संविधान दे म्हणजे ज्ञानयुक्त, ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या सोबत आहे. विधीच्या माध्यमातून आपण जे आचरण करत असतो तेव्हा परमेश्वर आपल्या सोबत असतात. हे आपले संविधान दे म्हणजे स्वतःचं संविधान देतात. ते असं नाही आहे की कोणाला तरी पाठवतात असं नाही, स्वतः परमेश्वर तिथे उपस्थित होतात आणि ते दास्य मोचक त्या ज्ञानामध्ये जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे, आचरण सांगितलेलं आहे, ते आचरण करणं म्हणजे दास्य करणं. दास्य म्हणजे काय? सेवा. सेवा कोण करतं? सेवक करतो. कुणाची करतो सेवा? स्वतःच्या मालकाची सेवा करतो. मग आपला मालक कोण आहे? परमेश्वर. तुम्ही जर का त्यांचं ऐकत असाल, ते दास्य मोचक, तरच ते ईश्वराने सांगितलेलं कर्तृत्व जर का तुम्ही करत असाल तरच तुमची दुःखापासून मुक्तता होणार. ते दास्य मोचक, ते दास्यच तुम्हाला मोचक ठरणार आहे. ईश्वराने जे सांगितलं ते केलं तरच मोचक ठरणार बरं का. ईश्वराने जे नाही सांगितलं आणि ते तुम्ही तुमच्या मनाने करत आहात तर त्याच्याने मुक्तता होणार नाही. तुम्ही म्हणाले की आम्ही 1.25 लक्ष पुष्पपूजन केलं, स्वामीजी किती सांगितले फुलं? पुष्प 1 वाहिले आणि आम्ही किती वाहिले? मुक्तता होणार त्याच्याने? 1 फुल वाहिल्याने पण होणार नाहीये मुक्तता. 1.25 लक्ष पुष्प वाहिल्याने पण मुक्तता होणार नाहीये. हे विधी कोणी निर्माण केले? आपण निर्माण केले. आपल्याकडे काही वेळ आहे, मग काय करायचं एवढ्या वेळामध्ये? वा त्यावेळी फुलं वाहून घेऊ आपण 1.25 लक्ष. आपल्याकडे जागा आहे आणि आपण काय केलं? 1000 दीप लावूया, म्हणजे आपल्या मंडळाचं नाव होईल, आपलं नाव होईल. काय मिळालं त्याच्यातनं? 1000 दिवे लावून काय मिळालं? देव दिसले तुम्हाला? आमचे स्वामी तर जानोपाध्यांना म्हणतात, जानोपाध्या म्हणतात बाईसांनी जर का दिवा मोठा केला ना तर मला स्वामी दिसतील. वेरूळची वेळ आहे. बाईसांनी मोठा केला दिवा तर मला स्वामी दिसतील, अशी कल्पना करत नाही. म्हणजे स्वामींना बघायचं आहे मला.
ही त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. आणि अचानक तो दिवा काही मोठा वगैरे काही झाला नाही, परंतु अचानक भवकरी प्रकाशू पडिला, तिथे प्रकाश निर्माण झाला. स्वामींची श्रीमूर्ती संपूर्ण त्यांना श्रीमुख व्यवस्थित त्यांना जसं पाहिजे त्याच्याही पेक्षा चांगलं दिसायला लागलं. तुमची तळमळ पाहिजे, दिवे नसले तरी चालतात, परमेश्वर बरोबर प्रकाश पाडतील आणि तुम्हाला जे दर्शन द्यायचं आहे ते जे तुमचे उपयोगी आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. स्वामी तिथे एक वाक्य बोलतात, आपण लीळा वाचली, विषय वाचला, पण ते वाक्याचं चिंतन आम्ही केलं नाही. स्वामी म्हणतात, देव काही याचं दिव्याने तुम्हाला दिसणार आहे का? दिव्याने परमेश्वर भेटणार नाही, दिसणार नाही. मग आम्ही का 1000 दीपाचं का आम्ही आत्ता हात धरून ठेवलेला आहे? आम्हाला एक पुष्प वाहता येत नाहीये. एक पुष्प म्हणजे वास्तविक फूल नाही. पुष्प एक वाहिजे माहे एक जन्म येत दिजो का, याच्याशी संबंध येतो. नाही तर देवाला फुलाची तरी काय घेणं आहे? आपल्या भक्तीमध्ये सुगंध नाहीये, परिमळ नाहीये, ताजेपणा नाहीये, आणि ताजी फुलं वाहून आणि सुगंधित फुलं होऊन काय भेटणार? स्वामी म्हणतात की तुमच्यामध्ये सुगंध आला पाहिजे, तुम्ही रडले पाहिजे. नाहीतर आपलं असतं की बाबा हे पैसे घ्या, आमच्या नावाचं स्मरण करा, तुम्हीच रडा आमचं, तुम्हीच अश्रू गाळा आमच्या नावाचे आणि आमच्या नावे चेक लिहून द्या, हे नावे करून द्या आमच्या. असं होत असतं ना? तुमच्या बदली कोणतरी रडेल आणि तुम्हाला त्याचं पुण्य मिळेल असं नाही आहे. तुमच्या बदली तो फुल परिमळ हे करेल तर त्याचं गोंड त्या फुलाला मिळेल. ते ज्या झाडाचं आलेलं आहे, कुठेतरी त्याच्यात ते जीव आहे, कुठे त्यांना ते हे मिळू शकतं. तुम्हाला काय करावं लागेल? फुलं जी तुम्ही वाहता त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं सुद्धा परिमळ अर्पण करावं लागेल. तुम्ही जरी पदार्थ बाहेरून आणले खाण्यासाठी, पण ताट तर तुम्हाला तुमच्या घरातलं द्यावं लागेल की नाही? पाणी तुम्हाला तुमच्या घरातलं द्यावं लागेल की नाही? आग्रह तर तुम्हाला तुमच्याकडचंच करावं लागेल की नाही? तुम्ही जरी फूल वाहताय तरी तुम्हाला तुमचा परिमळ वाहता आला पाहिजे. तुम्हाला तुमचा सुगंध परमेश्वराला पर्यंत पोहोचवता आला पाहिजे. म्हणून जीव निर्मित विधींच्या मागे लागू नका. ईश्वराने विहित केलेल्या विधीमध्ये आपला वेळ उपयोगी लावा. एरवीच तर आपल्याला देवाने सांगितलेले विधी आपल्याला करायला जमत नाहीये, त्याच्यामध्ये आपण आपले एक्स्ट्रा विधी घेऊन आलेलो आहोत आणि ते आपण करतो आहोत. तर त्याच्यामुळे काय होतंय की आपण ईश्वर विधीपासून लांब चाललेलो आहोत. पूर्वीमध्ये काय सांगितलं? ते दास्य मोचक कुठलं? जे ईश्वराने सांगितलेलं आहे ते जर का कर्तृत्व तुम्ही केलं, ते आचरण केलं, तरच तुमची दुःखापासून मुक्तता होणार आहे. तुम्ही तुमचंच कार्य करत राहिलं तर त्याच्यातनं जीवाची मुक्तता होणार नाही. तर आजच्या या सत्रामध्ये आपण पूर्वी संदर्भामध्ये विश्लेषण पाहिलेलं आहे. सांगितलेलं जे आहे तेच माझं कर्तव्य आहे, तेच माझं दास्य आहे, तीच माझी सेवा आहे. म्हणून तुम्ही जर का आयुष्याच्या शेवटपर्यंत जर का तुम्ही केलं तर तुमची दुःखापासून मुक्तता होईल. याच्यासाठी वेळेचं प्रमाण शांताबाईसांचं आहे. आमच्या शांताबाईसांना स्वामींनी सांगितलं, तुम्ही आमकं तूप खायचं नाही, गोडधोड खायचं नाही, इंद्रियार्थ पदार्थ खायचे नाही, एकी घरी भिक्षा न करावी वगैरे वगैरे सगळं सांगितलं त्यांना. आणि त्यांनी ते आचरण शेवटच्या काळापर्यंत केलं. शेवटी स्वामींनी काय केलं? त्यांच्या मुलीकडे निरोप पाठवला की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. हे निरोप त्यांना पाठवला. एकाएकाने तो निरोप आपल्या आईला दिला की तुला जे आवडेल ते देवाने खायला सांगितलेलं आहे. एकाईचा हा निरोप ऐकून शांताबाईच्या म्हणाल्या, जर का देव मला आत्ता ते खायला सांगतायत मग तेव्हा त्यांनी का वारलं होतं की खाऊ नको? एवढ्या दिवस देवानी जे मला आचरण सांगितलं, म्हणजे ते आचरणामध्ये ती योग्यता कुठेतरी आहे म्हणून ते देवानी मला सांगितलं. आता तर उगाच मी आजारी पडली म्हणून स्वामी मला सांगतात की खा म्हणून. परंतु देवानी जो पहिला आचार सांगितला तोच मी कायमस्वरूपी मी करेन मरेपर्यंत. आणि आत्ता तर अशी परिस्थिती आहे की देवाशिवाय श्रीचक्रचा वाचून माझं काही एक न रुचेल. म्हणजे बघा, मगाशी मी सांगितलं ना, सगळीकडनं आवडी काढून घ्या आणि ईश्वराच्या ठिकाणी अशी आवडी लावा की तुम्हाला ईश्वराशिवाय दुसरं काही आवडलंच नाही पाहिजे. स्वामी म्हणतात बाईसांविषय की म्हातारी म्हणजे तमाचा मोठा बरोबर एकच दिकेची एनिवीन जमेची ना. बाईचा किती तनपण करत असतील, रागीत असतील, काही असतील, फक्त एक गोष्ट चांगली आहे की त्यांचं आमच्याशिवाय नाही चालत, म्हणजे ईश्वराशिवाय ते नाही. बाईचा एकच गोष्ट चांगली आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं एका गोष्टीमध्ये खूप मोठी व्यापकता आहे की एक गोष्ट ही जी चांगली आहे की ईश्वराशिवाय दुसरं काहीच नाही. हे वाक्य असं आहे
की बाईचा काहीही करू शकतात ईश्वरासाठी. आपल्या बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आपल्या, आपण देवपूजा रोज करतो, पारायण करतो रोज, परंतु येणे विन गमेची ना म्हणजे ईश्वराशिवाय आपलं गमतंय. ज्या दिवशी असा वेळ येईल की ईश्वराशिवाय तुम्हाला गमेची ना, तो दिवस तो असेल की तुम्ही ईश्वरासाठी काही करायला मागे पुढे बघणार नाही. आमच्या बाईकांनी काय केलं, स्वतःला पाण्यामध्ये जलाशयामध्ये स्वतःला झोकून दिलं. काहीही करू शकतात देवासाठी. बाईकांनी फक्त सूत्रपाठ पाठ केलं असतं, वचनलीळा पाठ केल्या असत्या तर ते हे कार्य करू शकल्या नसत्या. त्यांनी काय केलेलं आहे, ईश्वराशिवाय माझं काहीच नाही हे त्यांनी बघितलं. आमच्या भटोबाबांना स्वामी सांगतात, तुम्ही धर्म जिज्ञासा करते, देवी बिन काही धर्म असेल मी राहणारच नाही, मी शिल्लकच राहणार नाही. तुम्ही गेल्यानंतर मी कुठे धर्म आचरण करत बसू, मला काही ऐकायचं नाही, आमचं निदान धर्म. त्यांची पूर्ण तयारी होती की मग स्वामी नाही तर मी पण नाही. भानखेडीचं पर्यंत ते आलेले होते, कशी अवस्था झालेली होती, स्वामी नाही तर मी पण नाही, ही अवस्था आपली झाली पाहिजे. एरवी पण महादायिकांनी त्यांना घेऊन आले, सावध केले, नंतर 500 गुरुकुळ सगळं पण आहे, परंतु भटोबा कुठे आहेत, चिंतनामध्ये आहेत, चिंतेमध्ये नाही. चिंतेची वेळ आपली आहे, त्यांची वेळ कसली आहे, चिंतनाची वेळ. कायमस्वरूपी देवाला आठवत आहे, देवाला विसरलेच नाही. एनेवीन गमेची ना, भटोबाबांच्या बाबतीत सुद्धा ते ईश्वराशिवाय काहीच नाही. ही वेळ जेव्हा आपल्यामध्ये उतरेल त्या दिवशी आपल्याला ते मोचक ठरणार आहे. त्या दिवशी आपण ईश्वरासाठी काहीही करायला तयार राहणार. तुम्हाला कोणाला सांगावं लागणार नाही की तुम्ही अमकं करा किंवा तमकं करा. तर आजच्या या पूर्वी सत्रातनं आपण माईन भट्टांची प्रथम भेटीची डोमेग्रामची लीळा बघितली. त्या संदर्भातला पूर्वी निरूपणाचं आपण विश्लेषण जे आहे, त्याचा अर्थ जो आहे तो आपण सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.